लढतो ना तो पराभूत कधीच होत नाही। इथे लढण्यासाठी इथे जिंकण्यासाठी लढायचंय। शेवटचे 6 चेंडू 11। तनुज पोवळे बॉलिंग ट्रॅक वरती तयार। तनुज चांगली बॅटिंग करताना आपण तनुजला नेहमी बघितलंय। आज बघायचंय संघाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे। समोर मैदानामध्ये बघायचंय प्रसाद आहे। पहिलाच बॉल बोटर रोल केली चेंडूवरती। बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। चेंडू डॉट आलाय। 5 चेंडूचा आता खेळ शिल्लक राहिलाय। बनवायचे 11। प्रसन्न सर काय सांगाल, ही मॅच आता मॅच राहिली नाहीये, हे युद्ध रंगलंय। नक्कीच सर, पाहिलं गेलं तर ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो, अक्षयची विकेट, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, षटक क्रमांक 3, नंदुगोळ यांचं षटक आणि त्यानंतर पिरंगुट संघ पूर्णपणे मॅच मध्ये आला। शेवटचं षटक आपण जर पाहिलं गेलं असेल तर यश पवळे काय गोलंदाजी सर त्या षटकामध्ये केली आहे। महत्त्वाचे खेळाडू नक्कीच बाद झाले, एकही धाव खर्च नाही केले। पुढील चेंडू प्रसाद पवळे, चेंडू हवेत, नंदुगोळ चेंडूच्या खाली झेल टिपलाय, फलंदाज बाद। वा वा, काय मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय। टप्पा पुन्हा एकदा मागे ठेवला, चेंडूवरती बोटर रोल केली, अपेक्षापेक्षा जास्त वेगाने चेंडू शरीराच्या दिशेने झपकन आला। चेंडूने मात्र फक्त आपण पाहतोय बॅटला ब्रश करत उंची घेतली आणि एशियनच्या मागे अमित गोळेने पुन्हा एकदा कुठल्याच प्रकारची तिथे चूक केली नाहीये। मॅचचं समीकरण पुन्हा एकदा इथे मैदानामध्ये बघायचंय बिघडलंय। पिरंगुट संघासाठी प्राइज आलेला आहे। पिरंगुट संघाने जर सामना इथे जिंकला ना तर मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे सचिव गणेशप्पा साखरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज जे निश्चितप्रमाणे मैदानामध्ये असणार आहे। बघायचं समीकरणाकडे तुम्हाला ते घेऊन जाईल। शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता मैदानाच्या आतमध्ये। 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावा बनवायच्या आहेत। एक हाय व्होल्टेज मॅच, एक हाय व्होल्टेज ड्रामा। तनुज पवळेला माहितीये अडला अशील हजारदा, पडला अशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला अशील हजारदा। झालंय गेलं विसर, मुठावळ अश्रू आवळ, लक्ष्यावरती रोख नजर, अजून एक प्रयत्न कर। 4 चेंडू 11, बोला तयार। पुन्हा दाखवू टप्प्याचा बॉल, यावेळेस शॉट फाईन लेग मध्ये आहेत खेळाडू नागेश। कॅच ड्रॉप केलाय वेदांत मात्र कॅच इथे सोडलाय। कॅच सोडणं किती महागात पडू शकतं बघायचं। विवेक शितोळे दुसऱ्या बाजूला कुणाल राऊत। 3 चेंडू 10 धावींची गरज। काय सांगाल प्रसन्न सर, ही मॅच किती महत्वाची आहे? भैया चाळेकर एक चांगला क्षेत्ररक्षक, चेंडू झेल सुटला। हा झेल जर झाला असता तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती आला असता। ह्या खेळाडूकडे क्षमता आहे। डावखुरी आताचा फलंदाज आहे, वार त्या दिशेने चालू आहे। मॅच मध्ये पुन्हा एकदा काय ट्विस्ट येईल का? तर नक्कीच आपण बोलतो, कधी कधी आपण म्हणतो ना निसर्ग देखील तुमच्या यशासाठी धावून येतो। आता निसर्ग तर आलाय परंतु त्यासाठी तुमचं कर्तृत्वही तुम्हाला तिथे सिद्ध करावं लागणार आहे। तुम्ही स्वतःला सिद्ध करा, हे जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही। डावखुरी आताचा गोलंदाज आहे, डावखुरी आताचा फलंदाज आहे, झेल सोडलाय। स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय विवेक। हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे, बॅट फिरवली आहे आणि अनिकेत पवळे चेंडू खाली, झेल टिपला गेलाय। पुन्हा एकदा फलंदाज बॅक। वा, काय कॅच होता इथे अनिकेत पवळेचा। इथे अनिकेत पवळेच्या या कॅच साठी मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे सचिव गणेशप्पा साखरे स्पर्धेचे असणारे आयोजक यांच्या वतीने अनिकेत साठी 500 रुपयाचं प्राइज आहे। 2 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिलाय, बनवायच्या आहेत त्या 10 धावा। मॅच होती प्रसन्न सर 18 चेंडू 15, मॅच आली 12 चेंडू 11, मॅच आली 6 चेंडू 11 आणि आता सामना आलाय 2 चेंडू 10। नक्कीच सर, 18 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्या होत्या, परंतु त्या ठिकाणी मॅचची रणनीती कुठेतरी ठरवायला कासरचा संघ कमी पडला असं नक्कीच आता म्हणता येईल। 18 चेंडू मध्ये 15 धावा होत्या, सिंगल डबलच्या साह्याने नक्कीच सामना त्या ठिकाणी संपू शकले असते, विजयी करू शकले असते, परंतु त्या ठिकाणी मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू नक्कीच निर्धाव गेलेत आणि आपण सामना येऊन पोहोचलाय आता। आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 10 धावा अजून बनवायच्या आहेत। स्पर्धेच्या निमित्तानं पाहिले गेले तर आजचे प्रमुख आकर्षण आणि डान्सिंग अंपायर च्या भूमिकेत आपण ज्यांना बघणार आहोत, नितीन वित्रा सरांचं आगमन झालंय। नितीन सर या, आपलं स्वागत आहे या हिंजवडी चषकामध्ये। हिंजवडी ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत आहे। मॅच कडे जाऊयात। चर्चा केली होती प्रसन्न सर, लेफ्ट हँड बॅटर आहेत, लेफ्ट हँड गोलंदाज आहेत, परंतु तनुज पवळे कोई कच्चे गुरु का चेला नाहीये। त्याने टप्पा टाकला कुठल्या दिशेने, तो वाईड लाईन धरून टाकलेला टप्पा
आणि त्यावरती मात्र फलंदाज अडकला. बघायचे प्रीतम उर्फ गोट्या जाधव. 2 चेंडू 10 धावींची गरज आहे. 9 सेकंडला कुण आले. तनुज पोवळे पुढे तयार असेल. डावकुरे हाताने 2 चेंडू 10. बोला तयार. ओ पुन्हा इथे आडव्या बॅटने चेंडू खेळलाय आणि इथे कुमार आहे चेंडूच्या खाली, परंतु कॅच इथे ड्रॉप केलाय. 2 धावा तर मैदानामध्ये येत आहेत. 3ऱ्या धावेची मागणी आणि इथे विकेट. 1 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 8 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाजी सरी गोलंदाज शेवटच्या मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा. शेवटच्या आपण बघतोय मैदानामध्ये चेंडू शिल्लक असेल 1, बनवायचे आहेत 8. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तनुज तयार आणि सेमी फायनल मध्ये दाखल झालाय पिरंगुट क्रिकेट क्लब. पिरंगुट संघ अनहोनी को होनी करना ये हमारा काम है आणि ते काम करून दाखवलंय पिरंगुट संघाने. वेल प्ले टीम. या ठिकाणी सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील देणार आहोत. सन्माननीय हेमराजी जांभूळकर पाटील, त्याचबरोबर संदीप भाऊ हुळवळे पाटील, शिवाजी दत्त साखरे पाटील. या चला दोन्ही टीम्स आपण शेक हँड करायचंय. एक मैत्रीपूर्ण लढत, एक चांगली मॅच आम्हाला बघायला मिळाली. आणि त्याचबरोबर मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघ आपला सन्मान होणार आहे. तर विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.